हॅलो हाय मित्रमैत्रिणींनो. चला आज तुम्हाला भरलेलं वांग्याची रेसिपी दाखवते. हे बघा, वांगे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेत आपण. त्याच्यासाठी आपण शेंगदाणे, खोबरं घेतलेलं आहे सुक्कं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, धणे हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे. याची आता आपण बारीक पेस्ट करून घेऊया. खूप बारीक पण नाही करायची, आपल्याला भरलेलं वांगा करायचं. त्याच्यासाठी दाखवते मी तुम्हाला, थांबा. हळद पण घेतलेली आहे आपण, मसाला रंग छान येतो मग त्याच्यामुळे. हे पण आपण वाटण करून घेतलं आहे आत्ता, ते मी तुम्हाला भांड्यात काढून दाखवते. चला आता तुम्हाला मसाला दाखवते मी. थोडीशी हळद टाकायची आपल्याला, लाल तिखट आहे, हा आमचा घरगुती मसाला आहे, गरम मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता, तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे तसं. हे आमचं मिक्स करायचं आपल्याला. थोडं कोथिंबीर टाकलेली, थोडीशी वाटली आपण, छान टेस्ट लागते त्याच्याने. मीठ टाकून घ्यायचं आहे मसाल्यात आपल्याला. मसाला छान काढून घ्यायचा आहे आपल्याला एकत्र. वांग्यात राहायला पाहिजे असं छान मस्त. वांग्यामध्ये मीठ भरायचं आपल्याला, तुम्हाला दाखवते मी. या देठांना मीठ भरल्यामुळं भाजीला आणि वांग्याला छान टेस्ट लागते. चवदार वांगे बनतात मस्त. वांगा नुसतं तसं खाल्लं तरी चालतं. मी याच्यामध्ये बटाटे पण घालणार आहे, कारण माझ्या मुलींना बटाटे आवडतात. त्यांना नुसतं वांगं खायला नाही आवडत, त्याच्यामुळं मग ते टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू वाटे टाका, नसेल टाकायचे नाही टाकले तरी चालेल. हे पहा, सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. मीठ तुमच्या आवडीनुसार भरा तुम्ही. मिठाने वांग्याला छान चव येते, कारण वांग्याला एक आळणी चव असते. मीठ टाकल्यामुळे वांग्याला चव छान येते. चला आता तुम्हाला मसाला कसा भरायचा ते दाखवते. हे बघा, वांग्यामध्ये असा छान मसाला भरायचा आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता तुम्ही. असं वांगं ट्राय करून पहा एकदा. लग्नातल्या वांग्यासारखं छान वांगं लागतं मस्त. माझ्या मुलींना खूप आवडतं, तुमच्या घरात सगळ्यांना आवडतं. हे पहा, सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. उरलेला मसाला आपल्याला फोडणीला टाकायचा आहे. हे पहा, सगळे वांगे आपले भरून झालेत आता. हे पाहू शकता तुम्ही. चला फोडणी देऊया आपण आता. हे पहा, आपला मसाला आहे ना, आपल्याला वाटणं याच्यात टाकायचं, तेलात फ्राय करायचं आहे वांगे टाकल्यानंतर. हे बघा, मी बटाटे पण घेतलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसून टाकायचे तर नाही टाकले तरी चालतील. कढई तापते आपली आता, तेल टाकून घेऊया. तेल पण तुमच्या प्रमाणात टाका, तुमच्या घरच्यांना जसं आवडत असेल तसं. तेल छान तापवून द्यायचं आहे आपल्याला कढईतलं. चला, आपलं तेल तापलं आहे. आपण आता वांगे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये.
वांगे छान फ्राय करून घ्यायचे. तिथेच आपल्याला बटाटे पण टाकायचे. आपण मसाल्यामध्ये याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. फक्त आपल्याला बटाट्याला लागेल म्हणून थोडा हळद टाकायची आपल्याला. हळदीने कलर छान येतो. तेलात टाकायचे आपल्याला. थोडंसं परत लाल तिखट फिरवायचं आहे भाजीला कलर येईल एवढा. थोडासा गरम मसाला पण टाकायचा. आपण मसाल्यामध्ये आणि वांग्याला मीठ भाजायचं थोडंसं टाकायचं फक्त आपल्याला बटाट्याला लागेल इतकं. असं भरलेलं वांगं एकदा नक्की ट्राय करून पहा माझ्या पद्धतीने सोपं यायच्या. धने बिने वाटलेले त्याच्यामुळे जास्त गरम मसाला दुसरा बाहेरचा टाकत नाही. घरगुती मसाला आहे आमचा. आता आपण ठेवलेला मसाला आहे तो टाकून देऊया. छान त्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आपल्याला मसाला. कलर सुटेपर्यंत परतायचं आपल्याला थोडं. किती छान दिसतंय आता आपलं वांगं. आपलं वांगं किती छान दिसतंय पाहून घ्या. कसं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. माझ्या मुलींना बटाटे आवडतात म्हणून मी घातले. छान मसाला परतून द्यायचा आपल्याला. आता हे पण मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या. पाहू शकता तुम्ही. हिरवे वांगे आणले होते बाजारातून त्याच्यामुळे ते कसे दिसतात. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपण. खूप पातळ नाही करायचं आहे आपल्याला. हे पा थोडंच पाणी टाकलेलं आहे आपल्याला. घट्टच भाजी करायची आपल्याला. भरलेलं वांगं आहे त्याच्यामुळं. हे पा किती छान तर्री आलेली आहे भाजीला. तर उकळी येते भाजीला आपल्या. हे पा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता. पाहू शकता तुम्ही. इकडे तर्री किती छान दिसते आपल्या भाजीची नाही का. पाहू शकता तुम्ही. आता बारीक गॅसवर लावून द्यायचं आहे. म्हणजे छान वांगा बटाटा शिजलं आहे ना आपलं. हे पा छान लागतं मग असं. चला आपण भाजी बघूया आपली कशी झाली आता. हे पा आपली भाजी किती छान दिसते. पाहू शकताय तुम्ही. हे पा किती छान तर्री आलेली आहे. चला आपलं वांगं पाहूया आपण कसं झालं आहे आता. वांगं शिजले का पाहू आपण आता. आपण कोथिंबीर टाकून घेऊ. चला आपलं वांगं शिजलंय पाहू आपण आता. हे पहा वांगं छान शिजलंय. माझं बटाटा पण शिजलेलं आहे आपलं. पाहू शकतो. तुम्हाला दाखवते मी आता. थांबा.
हे पहा मित्रांनो, आपलं वांगं झालेलं आहे आता भरलेलं. खूप रस्सा पण नाही आहे, खूप कोरडं पण नाही आहे, असं केलेलं आहे. आपण पाहू शकतो तुम्ही. हे बघा, तेल तरी पण खूप छान आलेलं आहे. असं मसाला वांगा करून पहा एकदा नक्कीच. लहान मुलांना पण खूप आवडतं, एक नंबर लागतं. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, तरी पण भरलेलं वांगं हे खूप छान वाटतं, भारी लागतं एकदम एक नंबर. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भरलेला वांग्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. भेटू पुढच्या रेसिपीसाठी.